अर्थतज्ञ. आता कधी कधी काय होतं, आपल्याला अपेक्षित असलेला साधा सिंपल एरिया येत नाही. पहिल्यांदाच काहीतरी असं येतं विचित्र की झालं चुकतं. सुरुवात जरी चुकीची झाली तरीही डगमगायचं नाही. एखादा प्रश्न आला नाही, चुकला, हरकत नाही, चल दुसरा, चल तिसरा, ते एक लक्षात ठेवा. त्यामुळे पहिला प्रश्न तिथं डायरेक्टली अर्थतज्ञ, शक्यतो हा एरिया केलेला नसतो. आणि मग आता ज्यांनी अभ्यास अर्धवट केलेला आहे किंवा थोडंफार माहिती आहे, तर काय होतं, हे इथं ओळखीचं आहे, MV = PT. तुमच्यापैकी किती जणांनी याचं उत्तर 1 दिलं बरं? खरं प्रामाणिकपणे सांगायचं. का? काहीतरी वाचलं आहे, सर आयोगाने असं विचारलेलं आहे ते. बरं, तू नसं नाही सर आम्हाला माहिती आहे, तर मग चांगली गोष्ट आहे, कारण हा ऑलरेडी आयोगाचा PYQ आहे. आणि तिथं आयोगाचे PYQ जर आपण नीट बघितले असतील तर क्लिअर कट हा अर्थतज्ञ नाही. त्यामुळे बरेच जणांनी नीट फक्त PYQ जरी केले तरी हा पर्याय त्याला इलिमिनेट होतो आणि मग येतो तो इकडं. क्लिअर? कळतंय? त्यामुळे फार सोपं आहे रे, लक्षात घ्या. सगळ्याच गोष्टी केल्या पाहिजे असं नाही. जर तुम्ही फक्त आयोगाचा नीट प्रश्न जरी बघितला तरी त्याचं उत्तर मिळून जातं. जसं की तुम्हाला दाखवतो, काही वेळा मी आता जाणीवपूर्वक आणलेत आयोगाचे प्रश्न. हा आत्ता झालेला तुमचा मेन्सचा प्रश्न आहे. हा MV = P2, MV = PT, फिशरचा हे पैशाचा प्रमाण सिद्धांत हे समीकरण. मग आता हे काय आहे काही नाही, लक्षात घ्या. अर्थतज्ञ आणि त्यांचे सिद्धांत, त्यांचे समीकरणं याच्या डिटेलमध्ये नका जाऊ. आपल्याला एकंदरीतच वेटेज बघता इनपुट आउटपुट रेशोचा विचार करावा लागेल. ह्याच्यासाठी पूर्णतः मी अर्थतज्ञाची PDF टाकलेली आहे. म्हणजे आत्तापर्यंत आयोगाने जे विचारलेले अर्थतज्ञ त्याच आजूबाजूला घेऊन इकॉनॉमिस्ट म्हणून आवर्जून ती PDF डाउनलोड करून घ्या आणि त्याच्या बाबतीत फक्त काय बघायचं, अर्थतज्ञ त्यांनी मांडलेले सिद्धांत आणि त्यांचे समीकरण एवढेच करा. आपल्याला हे नाही करायचं की आता हे M म्हणजे काय, मनी सप्लाय, V म्हणजे फॉर व्हेलॉसिटी, त्यानंतर ट्रान्झॅक्शन, काय जे असेल ते हे सगळं खेळत बसवू नका विनाकामाचं. फक्त समीकरण, अर्थतज्ञ आणि त्यांचे सिद्धांत आणि अर्थतज्ञ मोर दॅन इनफ. आपल्याला इथून पुढचा उरलेला कालावधी करायचा म्हणलं तर अर्थतज्ञाबाबतीत डायरेक्टली हात वर करू नका. ह्याला मी आउट ऑफ सोर्स जर म्हणलं तर लक्षात घ्या, तुम्हाला सोर्स दिलेला आहे आणि ते पण कंपायलेशन करून दिलं आहे. हां, ह्याच्या आधी जर तुम्हाला मला अर्थतज्ञ करा तर तुम्हाला 3-4 सोर्स वेगळे वाचावे लागले असते, रेफरन्स बुक. त्याची गरज नाही. प्रॉपर फक्त अर्थतज्ञाचंच कंपायलेशन दिलेलं आहे त्या PDF मध्ये. आता तुम्हाला एक नजर टाकायची आणि त्या अर्थतज्ञांचे सिद्धांत आणि समीकरण फक्त पाठ करायचे. ओके, त्यातला हा एक प्रकार जो आयोगाने विचारलेला आहे. आणि मग इथं फिशरचा सिद्धांत विचारला आहे. मी इथं कोणाला घेतला? अल्फ्रेड मार्शलचा घेतलेला आहे. आणि मग याचं उत्तर आहे इथं तुम्हाला क्लिअर कट हे सेकंड नंबरचं. आणि ह्याच्यात पण त्याचं जे वेगळे चान्सेस तयार करायचं, ज्याला आपण M/Y = K/P हेही म्हणतो. पण हा त्याचा दुसरा पार्ट येतो. ॲक्च्युली हे समीकरण त्यांनी इथं मांडलेलं आहे, M = K. पुन्हा आता ह्याचं काय फुल फॉर्म, तो कसा सिद्ध होतो, त्याला काय इलॅबोरेट करायचं, याच्या भानगडीत पडवू नका विनाकामी. त्याच्यापेक्षा आपल्या बाकीच्या गोष्टी बऱ्याच करायसारख्या आहेत. पण अर्थतज्ञ आणि सिद्धांत ह्याचा मार्क आपल्याला घ्यायचा आहे, हे सोडायचा नाही. त्याचं सोल्युशन दिलंय, जे त्यातले त्यांचे सिद्धांत आणि त्यांचे समीकरण पाठ करायचे.